लाव बरं साकीब, तात्याला फोन कर. पोचलो म्हणा तुमच्या वाडीपाशी, तुमच्या वाडीच्या बाहेरच आहे म्हणा. लाव फोन लाव. किधर हो तात्या? हो ना, तुम्हारे वाड़ी के पास ही तो खड़े हैं हम. कितना टाइम लगता? 10 मिनट. ठीक है जल्दी आओ जरा, हमको भी दूसरे काम को भी जाना है. जल्दी आओ. किती टाइम लागते म्हणे याले? आता बोले 10-15 मिनट में. अरे कुठं रे बा, दोघंच्या दोघं बी कुठं चालले? अरे किधर नहीं हो पाटिल, इधर ही लाया था तात्या की खेती में. तात्या बोले बहुत जंगली डुक्कर का तरस हो गया बोले, मेरे को बहुत परेशानी आ रही बोले, परेशान हो गया बोले, मैं सोकारी से भी नहीं हटा रहे बोले वो. तो इसलिए फिर लाए भाई हमने सीमेंट पोल, अर्थिंग का वायर है. हाँ, अर्थिंग का तार है उसमें, बंडल का बंडल. अरे हा काय राजा तू विचारत साकीब या? अबे लय परेशानी आहे इथं जंगली डुकरायची. त्याच्या कावाच्यानं म्हटलं मी हे तात्याला वाडी इकली, हे आपली होती पहिले. हो ना, वही तो सोच रहा हूँ कि ये तो पाटिल की खेती थी, ये कैसे तात्या की हो गई. अरे त्या कारणाच्यानं इकली मी त्याले. चला जाऊ द्या. काय किती काय खर्च आला म्हटलं त्याले? खर्चा क्या मालूम कितना है, तो वो तो कुछ मालूम नहीं. करीबन भाई 50-60 हजार के ऊपर आया उनको. हाँ. बापरे, लय खर्च आला मग. नाही आपल्याला बी लावायचं आहे बा जंगली डुकराच्यानं, लय कावाला. काय 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 आणलं म्हटलं ते ना? क्या है वो, करंट का तार है, सीमेंट के पोल है, क्या है उसमें बस. काय लावून देऊ का मग फोन तात्याले, का लावला होता? नहीं, फोन लगाया था उनको, बस आ रहे बोले 10-15 मिनट में आ ही रहे बोले. अरे सोकारी असन ना त्याचा अंदर, आवाज द्या ना. सोकारी असन येन बाहेर होतो, आवाज द्या. क्या नाम है उनके सोकारी का? रुक मैं आवाज देता उसको. वसंतराव, हो वसंतराव, या हो इकडे बाहेर या. अरे आओ वसंतराव, ये क्या गाड़ी आली तुमची वाली क्या? तार कंपाउंड की गाड़ी आली. अरे कितने देर के पाटिल आवाज दे रहे हो अपन. हाँ, शायद है नहीं लगता, इसलिए है वो. चल हट, येतो मग मी. हा येतो म्हणते ना 10-15 मिनिटात येतो मग मी, पाहिले कसं काय आहे ते. चल जाऊ दे मले. चलो आओ फिर. अरे कधी येते रे बा तात्या, कधी येते म्हटलं? फोन लाव बरं डबल. आपण हारत नव्हतो ते मॅच हारली काय ना कारणाच्यानं. तात्या तुम्ही फालतू म्हटलं लालच केली. लालच नसती केली ना तर एका बॉलात 1 रन चालला ती निघत होता. हा अरे तू सांग राजा, मी म्हटलं काय 2 रन काढायला धावलो होतो ना आम्ही. 2 रन तर निघाले पाहिजे होतं. आता हे धोत्राच्यांनी पाय अटकला लटकलं का? नाही तर आपलं तर मॅच जिंकलो असतो, 50,000चं बक्षीस असतं आपलं, पार्टी केली असती आपण आता. पण जाऊ दे, जे होते ते चांगल्यासाठीच होते. नंतर काही फसनच नाही काय म्हणे. थांब ना, गेले का दिवस, लय आहे ना अधिक, लय खेळ आहे ना बाकी. आता आपण चॅलेंज करू म्हणे ना, केलं ना आपल्याला चॅलेंज, ठीक आहे ना. नाही जितत होतं म्हणा आपण मॅच, तुम्ही सगळेच जण चांगले खेळले, काही हरकत नाही. फक्त ज्याले पैसे दिले ते चांगले नाही खेळले, बस तिथं मन नाराज आहे माणसाचं. कोणाले म्हणून राहिले म्हटलं तुम्ही, नाव घेऊन म्हणा जराशे. हा, कोणाले म्हणून राहिले? अरे मागच आहे काय? अरे जयनं पैसे घेतले त्याला म्हणून राहिलो मी. अरे का धोतर घालून येत असते काय मॅच खेळाले? याचा तर अंदाज करा लागते काही. हा, का पॅन्ट घालून या लागते चांगलावाला? मॅच तर जितलो असतो आपण, मॅच नसतो जितलो काय? 2 काय 3 रन निघून जात होते. अरे मी याच्यानं पळालो दिलीपराव, तुम्ही म्हणता लालच कायले करा लागत होती. नाकरीच्या बॉलात जर दंडी गेली असती तर मग 1 रन उरला असता. नाकरीच्या बॉलात जर विकेट गेली असती मग काय करत होते? हा, आपल्याला तर आपल्या सोयीनुसारच करावं लागेल ना गेम. बॉलच किती उरले होते? 2 बॉल उरले होते, 2 रन पाहिजे होते जिताले. सायकल घेतली का रे बा? हा, सोन्यांचे ते सायकल घेतली का म्हटलं, हे का गाण ठेवली? अरे नाही सायकल ठेवायला पुरते का गाण? तेच कायले द्या, कोण वापरते आता? जुन्या काळातले लोक वापरते सायकल. सायकल गाण नाही ठेवली, हे इथं बसायला जागा नव्हती ना म्हणून आणली बा सायकल बसाले. बसायला जागा नव्हती तर मग आम्ही कुठं बसलोय? एवढी मोठी सावली आहे झाडाची, बसायला जागा आहे. नाटकं कम करत जा ना फालतूचे. हा, कोणाची होती सायकल आणली? हा बरं, कोणाची होती सायकल? सायकल तर साली मा सायकली सारखीच दिसू राहिली. काय पाहू राहिले बाबा, काय पाहू राहिले म्हटलं? सायकल कुठून आणली तुम्ही? इमानदारीने सांगा. हे सायकल तर माली होय, आणि म्या तात्याच्या घरापाशी लावली होती. अरे तर आम्ही कुठं म्हटलं आमची होय? आम्ही म्हटलं काय? हा, अरे तुमचीच होय सायकल. तुम्ही म्हणाल ना तुमची होय, तुमचीच होय. तात्याच्या घरून आणली बा आम्ही, बसायला जागा नव्हती इथं तर. अरे होय, कायले आणली कायले म्हटलं? सायकल कायले आणली वसंतरावची तुम्ही? अरे बसायला जागा नव्हती म्हणून आणली सायकल. कायले आणणार आहे? लवकर खाली उतरा म्हटलं का सायकल. आता स्टँड टाकलं म्हटलं मी नवीन. हा, पुरं बसून राहिलं म्हटलं, स्टँड खराब होते ते. काय कमी वजन आहे का तुमचं वाला? लवकर उतरा खाली, लवकर उतरा. अरे उतरा ना रे, उतरा ना सायकलच्या खाली. हा, 300 रुपयाचं स्टँड टाकलं म्हटलं मी, ते पुरं वाकू राहिलं ते. लवकर उतरा. अरे ते का बसाले आहे का सायकल? काही राजा. अरे बसाले जागा नव्हती म्हणून आणली तुमची सायकल बसाले. हा, ते रुत्ते ना गोटे म्हणून. नवीन पॅन्ट खराब झाला मला बसू म्हणून आणली तुमची सायकल. एवढे काय गरम उरायले, इकूनच टाकीन कधी तिकडे. हा, मग माणसानं काय झालं? अबे हे बाकीचे कसे खाली बसले तसे खाली बसणार. हा, सायकल पाहिजे तर गाडी पाहिजे तुम्हाला बसाले. तुमचं तर भल्लं राजेशाही थाट चालू आहे. काय होय म्हटलं ताते, हे तुम्हाला माहित बी नाही काय? येईन माही सायकल आणली, बसून नाही राहिले. हा, काय होय? अरे अशानं तुमच्या घरी जर सकाळी बी चोरी झाली ना, तुमचं लक्ष नाही राहील. जरा लक्ष ठेवत जा म्हटलं. हा, काही भरोसा नाही कोणावर. सायकल द्या म्हटलं माली, घरी नेऊन ठेवी तुम्ही. आणा इकडे लवकर.
काय राजे असे करू राहिले 5-10 मिनिटं बसा ना मी. हा अरे काय स्टँड खराब उराला का त्यानं 5-10 मिनिटं बसल्यानं? मग चाललो ना आम्ही आमच्या कामशीर. अरे नाही ना रे बा, सायकल द्या, उतरा लवकर खाली उतरा. सायकल द्या बरं माली, द्या उतरा लवकर. नवीन स्टँड टाकलं ज्या मायाबीन ते सायकलीवर बसू राहिले. मीच तर बसत नाही सायकलीवर. उतरा ना रे बा, उतरा ना. एवढे बोलून काही वाटून नाही राहिलं का तुम्हाला? मी काय म्हणून राहिलो वसंतराव, 5-10 मिनिटं बसतो आणि जशी होती तशी ठेवून देतो. ठीक आहे, ऐकत जा थोडेसे. बसू द्या आता. कसं आहे, आमची रेप्युटेशनचा सवाल आहे ना, इज्जत खराब होते ना आमची खाली बसल्यानं. ऐका ना थोडेसे. काय काय म्हणून राहिलो? स्टँड जर वागला तर नवीन टाकून देईन. जा बरं आता. घेऊन जाऊ तात्या त्याला, घेऊन जा. अरे वसंतराव, मी काय म्हणून राहिलो, अरे 2-3 मिनिटं बसन ते देते. ते सायकल देते ठेवून घरी. काय लोड नका घेऊ. सायकल म्हटलं सही सलामत झाली पाहिजे. हा घर वापशी. नाही तर मग बेकार काम होऊन जाईल रे भाऊ. पहिले सांगतो, जर स्टँड जर चुपकलं आणि काही वाकलं तर भरून घेईन तुमच्या घरी येऊन. हा घे जा भरूनच घे जा. चला बसा वसंतराव. फोनावर फोन येऊ राहिले म्हटलं त्याचे. ते आले म्हटलं पोल घेऊन. चला बसा बरं. कायचे म्हटलं, कोणाचे फोन येऊ राहिले तुम्हाला एवढे? अरे काही नाही, जंगली डुकरं नाही का ते वावरात येऊ राहिले होते. तर ते तार कंपाऊंड म्हटलं जरा लावून घेतो. हा चांगला डबल टेबलचा मारून घेतो आणि सिमेंटाचे पोल आणले. बस देतो खुपसून आणि करतो ते बरोबर. चांगले फिट करतात ते, नाही तर अधिक मग डबल ते उपडून फेकून देते जंगली डुकरं. आणि चांगलं अर्थिंग लावलं त्याले. हा सोकारी ठेवून बी सोकारीले नाही ऐकू राहिले का मग ते? अरे कायचे भोसुडचे ऐकते ते. आपण जरासं इकडे आलो, काही पाणी गिनी द्याले, बस दांडात पाणी टाकायला आलो का ते तिकडे पुरा वांदा करून टाकते. म्हणून म्हटलं बा लावून टाका. नाही काय आहे ते. आमची काही मदत लागली सांग जा. हा टोल फ्री क्रमांक आहे आपलावाला, त्याच्यावर कॉल कर जा. पैसे दे जा, आम्ही येऊन जाऊ. अरे बस तुम्हाला सांगायला पुरवायला काय, 500चं काम तुम्ही तर 2000वर करता. हा 2000चं पाडता तुम्ही 500चं काम. पाहिलं तुमचं काम करणं कसं आहे तर. पहा बरं, मग घुमून फिरून आमच्यावरच येता तुम्ही. हा आमच्याशिवाय पर्याय बी नाही राहत तुम्हाला. विचार कर जा. अरे जा रे, एवढे खराब दिवसांनी आले तात्याचे. एवढे खराब दिवसांनी आले म्हटलं का तुम्हाला सांगेन. जा लय पाहिले तुमच्यासारखे. त्या फोन आला हो तुम्हाला, फोन उचला. काळा बरं खिशातला, उचला बरं. कोणाचा होय तो? म्या नसता ऐकलं राजा. नाही हे काय होय. हा सोकारी ठेवला काय 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 हे ठेवला आपल्याला, नौकर ठेवला काय समजून नाही राहिलं. एवढं थोडी असते. हा काय 9-10 हजार रुपये महिना आहे, त्याच्यात बी खिशात फोन टाकून उचला रे बोला रे. एवढं थोडी असते. सोकारी ना बाबा, सोकारी करा. हे घरचे कामं करून घेऊ राहिले असं थोडी आहे. समोरच्या व्यक्तीला समजायला पाहिजे ना रे का आपण सोकारी आहे, सोकारीचं काम करा. हे फालतू घरचे कामं. आता तर हे लय झाली. खिशात हात टाक, फोन नाही उचल. हे तर लय झालं. काही दिवसानं म्हणून पाय दाबून दे. हा काय होय, काही दिवसानं म्हणून बा काम नाही आहे तुले सोकारीचं काही, तर गहू ज्वारी तांदूळ हे घरचे नीस कर. असं थोडी असते. काही येईल का. हा हॅलो. हा तात्या तुमच्यासोबत बोलतो म्हणे. लावा मा कानाला लावा फोन. बापरे पाय तर सहीचे त्या कानाले फोन लावून द्यापर्यंत काम आलं. हे तर लय झाली राजा. हा अरे एवढं थोडी होईन घ्या माणसाले. हा एवढं काम करून घ्याव काय. हे तर घरचे कामं झाले. पर्सनल कामही करून घेऊ राहिले सोकारीच्या ऐकून. सोकारी आपला असा दिसू राहिला मले. हा बस निघालो ना. एका वय गाडीचा आवाज नाही राहिला का तुले. बस येऊ राहिलो. थांब 2 मिनिटं थांब फक्त. शिल्लकचे कामं कमी करणार. शिल्लकचे कामं कमी करा म्हटलं. कायले फालतू आता माझं तोंड खराब करू राहिले. इथं उतरण म्हटलं गाडीहून रप झोडपतच बशी. सांगून राहिलो तुम्हाला. राहू दे ना बे, तुम्हाला काय घेऊन दे ना. त्याचं ते 5 बसन कामाचं. तुम्ही काय फालतू आगीत तेल टाकायचे काम करू राहिले. अरे आम्ही काय करू राहिलो. हा मोहनदा, आम्ही तर फक्त एवढं म्हटलं बा कसं आहे, सोकारीचं काम सोकारीलाच करू द्या. हा सोकारीचं काम दे ना बा तू. माय काय म्हणणं आहे, तुम्ही सोकारी ठेवला तर सोकारीचं काम द्या. हे काय होय, खिशातून फोन काढा, फोन उचला, फोन कानाले लावून द्या. हा आज हे काम सांगितलं, दुसरं तर दुसऱ्या दिवशी म्हणा हातपाय दाबून द्या. असं कसं जमणार आहे. असं थोडी असते एवढ्या कमरोजात. आणि करणार पागल दिसते मला माणूस. मी काय म्हणून राहिलो, माझे हातपाय नाही दुखू राहिले करताना, तुमचं काऊन पोट दुखू राहिलं रे. हा मी करू राहिलो ना, मला चांगलं वाटू राहिलं बस. आम्हाला काय घेऊन दे ना. आम्हाला वाटलं बा कोणाची भलाई हो, पण आता काय करता दिले, जाऊ द्या. चला ना, आपल्याला टाइम उराला ना. चला बरं पटकन. अरे मी काय म्हणून राहिलो, चेत्या चष्मा दे बरं त्याला. चष्मा जरा चांगला दिसू राहिला, दे बरं आजच्या दिवस. दे घागरा जाते डोळ्यात राजा. मला चष्मा फुटला तो. दे ना. 1000 रुपये द्या आणि पुराच घेऊन घ्या. हा 1000 रुपये द्या म्हटलं आणि पुराच ठेवून घ्या. एक दिवस काय नेता. हा बरं ठीक आहे. आता रे गाडी मागायला येतं म्हटलं माली, मग सांगतो तुम्हाला. असा म्हणून राहिला ना. ठीक आहे 3.5 लाख रुपये देजो आणि मग पुरीच गाडी ठेवून घेजो. आता गाडी मागायला येजो, मग सांगतो तुले. डाग नाही म्हटलं आतापर्यंत का तुम्हाला गाडी मागायला आलतो म्हणून. पाहिलं का कधी कोणा. हा का तुमची गाडी आम्ही चालवताना. अरे आम्ही आमची गाडी चालवतो, तुमची गाडी भाडी नाही चालवत. आम्हाला काय घेणं नाही तुमच्या गाडीचं. ठीक आहे ना, काम पडणच नाही का कोणतं, मग सांगीन ना. अबे देणं का देणं. आजच्या दिवस तर चष्मा घागरा जाते म्हणून राहिलो, नाही तर काय मागितलं असता. हा तर सांग म्हणून तर आलो मग तुम्हाला. आम्ही का नाही म्हणून राहिलो काय. 1000 रुपये द्या आणि हा पुरा ठेवून घ्या ना. एक दिवस काय पाहिजे, हा पुराच ठेवून घ्या. चला येतो मग. हा मला टाइम उराला, फोनवर फोन राहिले त्याचे. चला येतो. देऊन कोण नाही दिला रे चष्मा. आजच्या दिवस तर पाहिजे होता म्हणते. हा तर मग त्याला म्हटलं सही 1000 रुपये द्या आणि पुरा ठेवून द्या. कायले पाहिजे आजच्या दिवस आणि उद्याच दिवस, नाही काय. सायकल ठेवून दे रे बा त्या वसंतरावची, तात्याच्या इथून घेतली तर. तूच तले का मोहनदा फालतू शिलगावाचे काम करून देता. तुला माहित नव्हतं का आम्ही कुठून आणली सायकल, काय आणली, तुला सगळंच माहित आहे. हा जाणून ते वसंतराव तात्या आल्यावर म्हणून राहिले.
काय सायकल काय कुठून आणली रे आणि काय आणली रे आणि कसं आणली रे, घाण ठेवली काय, तुम्हाला सगळंच माहित राहते. फालतू कामं नाही करायचे ना मोहनदा. मग वरतून तूप लावायचं नाही. अरे मला काय माहिती रे बाबा कुठून आणली काय आणली तुम्ही, हा मला काय माहित. कब आते रे कब आते? हा किती वेळ झाला म्हटलं, अधिक इथं यायचेच आहे. अरे हो ना 5 मिनट में आता 10 मिनट में आता करके करके आधा घंटा हुआ है ना. कब आती समझ में नहीं आ रहा मेरे को भी. लगे हो गया एक बार और फोन. लगा ना तो लगा. अरे किधर है तू, कुछ समझ में ही नहीं आ रहा. आए रे. अरे क्या तात्या इतना टाइम रहता क्या, कुछ समझ में नहीं आ रहा तुम्हारा भी. हाँ आते 5 मिनट में आता 10 मिनट में आता, कितनी देर से खड़े हैं हम. चलो लो खोलो गेट खोलो. द्या वसंतराव, गेट द्या त्याला खोलून. चला चला बरं पटकन. इधर ही रखो ना तात्या. हा ठेव ना, ठेव तिथं ठेव. चल रे गाड़ी ले थोड़ी सामने. बस रंदू क्या रे. हाँ उतर नीचे उतर जल्दी. पाहिजे रे बा, आरामानं करा. पायावर नाही पडलं पाहिजे. भारी भक्त माहिती. त्याच्यात तुम्ही 2 जण झाले, 4 जण पाहिजे होते. अरे क्या बताऊं तुम्हारे को वसंत भाऊ. अरे उधर चले गए हो, फिर ये जो 4-5 लगाने वाले हैं ना वो बाहर गाँव चले गए. अभी काय को आते हो. का रे बा, मग मा वावरातलं कोण देन करून. तो तुमको ही देखना पड़ेगा तात्या, मजदूर तो कुछ है नहीं. वो 6-7 महीने आती नहीं, लंबी साइड पे चले गए हो. फिर कब करेंगे रे भाई, पहले ही तो बोला था मैंने कि मेरा करके दे करके पहले. वो बात कर लो तुम सेठ जी से, क्या है तो हमको कुछ बोलो मत. बोला तात्या काय म्हणता. अरे काय धंदे आहे म्हटलं हे, तुम्हाला म्हटलं होतं ना का मला अर्जंट आहे म्हणून. हा हे तार कंपाऊंड लाय ना, मला अर्जंट आहे म्हणून म्हटलं होतं तुम्हाला. जंगली डुकराच्या मी आलो लवकर, आणि तुम्ही म्हणून राहिले, तुमचे माणसं सांगू राहिले का 6 महिने तिकडे गेलं म्हणते का. अरे आता काय करा, ते लंबी साईड होती ना. हा लंबी साईड होती, ते 6 महिन्याची पाठवाच लागलं. आता एक काम करा, तुम्ही तुमच्याच गावातले 2-3 माणसं पाहून घ्या, लावून द्या. हा 400-500 रुपये रोज घ्या, जास्तीत जास्त काय होय. घ्या लावून घ्या. आता काय करता मग, त्याला इलाज नाही आहे ना. ठीक आहे ठेव, फोन ठेव तू आता. क्यों तात्या क्या बोल रहा था मालक. काय म्हणून राहिला तो, आता गेले म्हणे बा, आता काय करू शकतो म्हणे, करून घ्या म्हणे तिकडेच मजूर पाहून 400-500 रुपये रोजानं. अरे तुम्हाला एक गोष्ट सांगू का तात्या, तुम्हाला आपल्या गावातले लोक पुरते हे लावाले, पण आमच्या माणसं नाही पुरत. आमच्या माणसाची मजुरी लय आहे. हा एक काम करू ना मग तात्या, काय आहे तर मला देऊन द्यायचा. हा आणि बस माणसाला देऊन द्यायचा काय आहे ते, आणि काय आम्ही लावून टाकतो. काय आहे त्याच्यात, काय भारी म्हणतर आहे का त्याच्यात. पोलं उभे करणं आहे आणि तारा लावणं आहे. बरं असं म्हणता का, ठीक आहे मग तुम्हीच करा, तुम्हीच द्या लावून. काय करता मग, आता 6 महिने थोडी वाट पाहायची राहिलो. करा खाली करा तुम्ही गाडी, करतो आम्ही त्याचा बंदोबस्त. चलो ये लो तात्या, डाल दिया देखो ये तार का बंडल और ये अपने सीमेंट के पोल. ठीक है जाते बिरम. तुमच्या ओळखीचे असेल तर त्याला द्या म्हणून. काय तर आपण रोजंदारी देऊन देऊ ना, जे चालू आहे ते करून दे म्हणा. तेवढं माणसं भेटणं मुश्किल आहे ना आमच्या इकडे, ऐदी माणसं आहे आमच्या इकडे. अरे नाही आहे ना आमच्या इकडे माणसं, नाही तर आम्ही म्हटलं नसतं का तुम्हाला. चला मग येतो. हा टाइम उराला आम्हाला. चल रे साकीब आहे, चल बैठ. हाव काढ समोर काढ गाडी, येतो मी. मटेरियल ते येऊन सगळं पडलं आहे वसंतराव. आता माणसं पाहा लागेल आपल्याला. माणसं कुठं भेटन. माणसं तुम्ही पहा ना, आता तुमच्या ओळखीचे कोणीच नाही आहे काय. हा विचारून पहा आता, मोहन गियन कोणी येते काय तर. मोहन, नामदेवराव, दिलीप भाऊ, सल्ले, शाहरुख याच्यापैकी पहा कोणी येत असन तर कामाले. ते काय येते यान फक्त सोन्यांचे ते. हा हे नाही येत. आता सोन्यांचे त्याला तर आपण येता म्हणून दिलं, का गरज नाही भागत म्हणून तुमची. आता कसं वांद्यात कामाला 4 जण पाहिजे, ते तर 2 जण आहे. मी एक 3रा, अधिक पाहिजे ना आपल्याला 4था. बरं चला घराकडे चला, माहित पडते कोणी भेटते का. चला भेटूनच जाते कोणी ना कोणी. काय 50-60 रुपये जास्त देऊ, बाकीच्या पेक्षा भेटून जाते. चला चला म्हटलं, घराकडे लय वेळ उराला. चला. काम गी मस्त, एखादा चालला गेला असता माणूस. काय काम आहे एखादं. अरे कुठं चालले रे बा सगळे. कुठं झालेला आता, घरी चाललो बा. काही कामं तर नाही आहे असं सध्याच्या घडीले. चला मग घराकडे बसलो आता आतापर्यंत. तुम्ही लवकरच आले, झालंय का काम. अरे कुठं रे माय बीन, कामं होते काय लवकर. अरे त्याला फोन केला होता त्याच्या मालकाले, बोलवाले. तो म्हणे नाही म्हणे, 6 महिने साईडवर चालला गेला म्हणे तिकडे माणसं. आता काही येत नाही म्हणे, 6 महिने अर्जंट आहे म्हणे ते काम. पहिले म्हणे काय नाही म्हणे, घरी जा म्हणे, माणसाची होऊन जाते म्हणे, तुमचं काम लावून देते म्हणे ते. काय तर मजुरी देऊन देता म्हणे त्याले. 7-8 माणसं होते ते. मग आता कसं करता, ते डुकर तर गावानं नस. अरे त्याचीच मोठी परेशानी आहे ना, म्हणून तो वांदा पडला. आता आपला एक सोकारी आहे वसंतराव, ते म्हणे आता माणसं पहा म्हणे तुम्ही, आम्ही लावून जातो म्हणे बा, देतो म्हणे आम्ही फिट करून. मला आहे म्हणे त्याची टॅक लावायची. टॅक म्हणजे कोणाला जमते ते, एवढं कोणतं भारी मंतर आहे. बाजूवाल्याच्या वावराचं पाहूनच लावून आहे ते, पोलं उभे करणं आहे, तारं लावणं आहे. काय आहे त्याच्यात मंतर मारा झोपतं. केले नाही का ते कामं केले आम्ही, पण त्याले 4-5 जण नाही पाहिजे. त्याला पाहिजे कमीत कमी 5-6 जण. हा 4-5 जणात काहीच नाही होत. लावून देऊ काय हरकत आहे, आपलं तेवढंच काम लवकर झालं पाहिजे. पण माणसं भेटले पाहिजे ना, माणसाने भेटत ना दिले. हे काम कसं आहे, जळ आहे, पहिले सिमेंटाचे पोल आहे, दोघाले तर उचलायच लागते ते टाईम. तार आहे, सगळं रिस्की काम आहे ते. माणसं कुठं भेटन सांगा तुम्ही. आता त्या कामासाठी आपल्याला माणसं पाहिजे. माणसं कुठं भेटन सांगा. अरे त्या कामाले कसं हेवी माणसं पाहिजे, चांगले कसलेले. अरे का हलकं काम आहे का ते. पोलं उचला, लावा, फिट करा, गड्डे करा, टाइमला लागते त्याले. 2 जण पोल उचलून आणाले, 2 जण समजा गड्डे खांदाले, 4 जण त्याच्यात गुतले, आणि 3 जण शिल्लकचे पाहिजे, इकडे तिकडे हातभार लावू लागाले. असे 6-7 जण पाहिजे त्या कामाले.
तेव्हा होते. अरे मी तेच म्हणून राहिलो ना मग. का माणसं भेटन कुठं? तुम्ही चलता काय? हा, चल ना तुम्ही तिघ जण. आता पहा, दिलीप भाऊले तर नाही म्हणू शकत आणि नामदेव रावले नाही म्हणू शकत. त्याचं वयामानाच्या ना त्याला तर काही मी काम देऊ शकत नाही. तुम्ही चला तिघ जण. सांगा तुम्हाला काय मजुरी लागन तर. पा ते काम आहे हेवी, 700-700 रुपये रोज लागते. पा काय वाटते तुम्हाला? काही कमी त्याच्यात? 600-600 रुपये रोज घेऊन घ्या चालले या. हा, कामच जास्त नाही आहे ना. सकाळी येऊन जा उन्हीच्या पहिले आणि बस उन्हीच्या पहिले निघून जा तुम्ही. नाही तर मग उदळ्यात घेऊन घ्या. हा, उदळ्यात घेऊन घ्या मग. नाही तर म्हणसान तर 5 एकर आहे ते 5 एकरचा पट्टा. तुम्हाला सांगून दे तुम्ही कोणता इकडून घेऊन घ्या तर. नाही पुरत ना हो तात्या, नाही पुरत. 600 रुपये रोज. आम्ही तर 700 तुम्हाला लय कमी म्हटलं. तसं 1000 रुपये रोज पाहिजे. 700 रुपये रोज देत असा तर पहा तुमची इच्छा काय आहे तर. हा, उद्यापासून आम्ही लागेल तर मिळून जातो. दोघं जण पहा फक्त तुम्ही आणखी, म्हणजे 6 जण बरोबर होऊन जाते. त्या सोन्यांच्या त्याला म्हणून पाय मोने तू त्या मनानं ऐकते ते. हा, येऊन जाईन तर येऊन जाईन पाय म्हणून. जमत असेल तर आम्ही आहे म्हणा तिघ जण. पण हे नको सांगू दिले का कोणाच्या वावरात जायचंय म्हणून. अरे तात्या आता तुम्हाला काय सांगू. अरे ते सगळ्या जणांच्या वावरात यायला माहित आहे. कोणाचा वावर आहे आणि काय सोकारी आहे का नाही आहे, किती एकराचा पट्टा आहे, काय पिकोला आहे काय नाही, सगळं माहित आहे त्याले. गाव घुमते ते दिवसभर. कोणते कामार आहेत त्याले म्हणून राहिले तुम्ही का सांगू नका का तात्याचा वावर आहे म्हणून. हे अरे आम्हाला तर त्यानं सांगितलं काय तात्यानं वावर घेतलं म्हणून. आम्हाला माहित नव्हतं. अरे बापरे, काय गोष्ट करता. मी म्हणून पाहतो त्याले काय म्हणते ते. ठीक आहे. कुठं गेले कुठं म्हटलं? वसंतरावची सायकल ठेवली का त्याने माझ्या घरी? अबे चेचे, तात्या कसं काय वापस आला बे? अरे तुम्हाला समजावून सांगितलं होतं ना का सायकल म्हटलं घरापाशी आपल्याला लावून द्या. हा, तुम्ही तर पुऱ्या गावावर घुमू राहिले. आता कसं बे चेत्या, आता कसं करतं? अरे घुमवूनच राहिलो ना. काय करू राहिलो म्हटलं. त्याला विचारलं म्हटलं आम्ही. हा, वसंतरावला विचारलं. घुमवा म्हणे, ठेवून द्यायचा म्हणे. मग फोन केला होता आम्ही त्याले. ते म्हणे घुमवा म्हणे, 1-2 राऊंड मारा म्हणे आणि ठेवून द्या म्हणे. कधी विचारलं? वसंतराव तर माझ्यासोबत होते. त्याने तर मला सांगून दिलं का ती सायकल आपली पाहिजे म्हणे, बरोबर लॉक मारून ठेवून द्या म्हणे. हा, अबे सुधराना काय वय आहे. आणि तुला तर त्याला पाय नाही पुरवेल ना, तरी सायकल चालवायला काय? कैची चालवायला मग. पाय नाही पुरवले काय झालं? दंड्या सायकल ना आपले पाय नाही पुरले तर कैची तर चालू शकतो ना. कैची चालवायला ना बा. सल्ले विचार बरं त्याला. ताराचं कंपाऊंड लावायला येते काय तर विचार बरं. अरे मी काय म्हणून राहिलो तो सोन्यांचे त्या सल्ले काका 2 मिनिटं फक्त मला सायकली खाली उतरू द्या. आणि चला बोला काय म्हणता. म्हटलं कोणते कामं धंदे करू राहिले का तुम्ही आता? हा, तुम्हाला 1 नंबर काम दे तुम्ही. चलसान तर चला, आम्ही आहे तुमच्यासोबत वाटलेस तिघ जण. हा, मोन्या बी आहे, शाहरुखे बी आहे आणि मी आहे. चलतं का सांग? अरे हा, पण कोणतं काम आहे ते तर सांगा. आमच्या ज्या पर्सनॅलिटीला शोभन ते काम करीन आम्ही. अलता भलतं कोणतं काम नाही करत. सांगा कोणतं काम आहे तर. म्हटलं त्याचे नखरे काही समजून नाही राहिले. हा, चोऱ्या सगळ्या करणं त्याच्या पर्सनॅलिटीला शोभते आणि अशा मेहनतीचे कामं करणं त्याच्या पर्सनॅलिटीला शोभत नाही. नाही काम सारखं आहे रे बा. सिमेंटाचे पोला आहे ते उचलणं आहे आणि गड्ड्यात टाकून त्याला फिट करणं आहे. अरे तर सारखं म्हणणं मग ताराचं कंपाऊंड घालायचं आहे. पण सोन्या आपल्या त्या पर्सनॅलिटी जसत नाही ना ते काम. हा, आपण शिक्षण काय राजा करून काय राहिलो. जसून घेऊ. जर रोजंदारी बरोबर भेटली तर जसून घेऊ आपल्या पर्सनॅलिटीले. आपल्याला पैशाची मतलब आहे. काम कोणाच्या इकडे आहे? वावरात आहे का घराला लावायचं आहे का गार्डनला लावायचं आहे? सांगा पटकन. त्या हिशोबाने आपले रेट आहे. कसे रेट आहे विचार बरं. यायले भला एक्सपिरियन्स दिसरायला यायले विचार बरं. काय कसं आहे म्हटलं सांग बरं. हा, गार्डनचं सांग बरं काय रेट आहे तर. गार्डनले जर लावायचं असन तार कंपाऊंड तर त्याचे 1500 रुपये रोजंदारी आपली आली. उधळ्यात नाही सांगू राहिलो, रोजंदारी सांगू राहिलो. हा, आणि जर तुम्हाला घराला लावायची असन तार कंपाऊंड तर त्याचीवाली 2000 रुपये आहे. आणि वावराला लागत असेल तर 3500 रुपये रोजंदारी आहे. पहा तुम्हाला काय वाटते तर. अरे बापरे, अबे काय बोलू राहिले तुम्ही. तुम्हाला काय समजू राहिलं म्हटलं. एवढा लय मजूर आहे काहीच्या काही बी. 700 रुपये रोज देन सांग. पडत असेल तर चल उद्यापासून, नाही तर राहिलं मग 700 रुपये रोजच्यावर 1 रुपया बी नाही देत. अरे काय म्हणतो सोन्या मग. हा, 700 रुपये रोज देन म्हणते. 2 मिनिटं आम्हाला विचार करायला जरा वेळ द्यावा. घ्या पटकन या. काय विचार करा आणि सांगा पटकन आम्हाला. उद्या जाणार आहे मग. काय म्हणतो सोन्या मग. हा, काम बी तर नाही आपल्यापाशी. काय करतं मग. चल ना तर आपण कोणतं इमानदारनं काम करू. हे बाकीचे आहे ना यायचा जीव घेऊ. आपण काय एवढं इमानदारनं काम करू आलो काय. ठीक आहे म्हणून दिले. हा मग काय म्हणतो. हा, काय करता काय मग घरी. चाललं जाऊ. तेवढीच मजुरी होऊन जाते. आणि आपल्याला ते बरोबर माहित आहे 2 दिवसाचं काम कसं 6 दिवसावर 8 दिवसावर नाही लागते तर. आपली तर पुरी PhD झाली आहे त्याच्यात. ठीक आहे विचार केला आम्ही. ठीक आहे येतो. पण मजुरीला कमी उरेल ना. कामला हाट आहे ते. काम कसं किती बेकार आहे ते. हा, पोलगिल पडला हातापायावर तर कोण देणार आहे भरून. हे बोली केली का मालकासोबत का भरून द्या लागेल म्हणून. अरे हावरेच्या मायबीन सल्ले आपण तर हे तात्यासोबत बोली केलीच नाही का हो तात्या. अरे हो तात्या, हे तर बोली झालीच नाही आपलीवाली. मी काय म्हणून राहिलो, आता पाय जर तुटले आमचेवाले हा तर भरून तुम्हाला द्या लागन बा. पहिले सांगू राहिलो. अरे बापरे, तात्याच्या इकडलं काम आहे का ते. वावरातलं जसं ते 100% रानडुकराच्या लावून राहिले. त्याला काय गरज आहे बा आमची वाली. त्याला तुमची वाली गरज. ते तर अंबानी सारख्याला हाताखाली ठेवते कामाले. आपलं काय काम आहे तिथं. चल चला गरज असेल तर पैशाची, नाही तर राहिलं मग दुसरे सांगतो मी माणसं. मी काय म्हणून राहिलो चेते, याच्यापाशी काय माणसं आहे नाही तात्यापाशी. हा, मजुरी वाढून मग जाऊ दे. नाही तर काही गरज नाही म्हणा आम्हाला. आणि जर नाहीच म्हटलं ते ना, नाहीच म्हटलं मग पाहू. मग हा म्हणून देऊ. आणि जर वाढले तर वाढले 5-50 रुपये तेवढेच आपल्या कामात येऊन जाते. हा, तसंच करावं लागेल मग. नाही तर काय तर मी काय म्हणून राहिलो, एवढ्या मजुरीत पुरत नाही हो भाऊ. 700 रुपये रोजात नाही ते काम पुरत नाही. मग लय बेकार काम आहे ते.
उन्हीनं गरम किती होते ते पोलं सिमेंटाचे होय ना मजाक थोडी आहे. आणि तार काय कमी आहे का त्याले काटे आले तार होईन ते सारखे सुद्धा आहे का ते तार. तुम्ही सप्पा सप्पा सांगा ना बे तुम्हाला याचा आहे का नाही याचा एवढ्या काही गोष्टी करू राहिले मी दुसरे माणसं पाहतो. तर जा ना नाही येऊ राहिला ना आम्ही तुमच्या इकडे नाही येत कामाला जा जा निघा समोर निघा आणि माणसं पाहून घ्या भेटत असेल तर घेऊन घ्या जा. आणि एवढी गोष्ट लक्षात ठेव जा हा तुम्हाला जर आम्हाला आता बुक करायचं असेल तर फक्त आम्ही तुम्हाला 50 रुपये जास्त मागू राहिलो म्हणजे 750 रुपये रोज. आणि जर तुम्ही मला आम्हाला उद्या बघता सांगितलं तर 1000 रुपये रोज लागेल एवढं लक्षात ठेवा पहा तुम्हाला पटत असेल तर. देऊन द्या दादा देऊन द्या 50 रुपये जास्त झाले ना तुमचे देऊन द्या आम्हाला 700 द्या त्याला 750 द्या द्या देऊन द्या. काय देऊन द्या ना 50 रुपये तुमच्या खिशातले झाले का 50 रुपये माझ्या खिशातले झाले म्हटलं मला माहिती आहे का घाम घायला लागते तर 100 रुपयासाठी तुम्ही भले दिसू राहिले. मग आम्ही येत नाही म्हटलं तात्या हा दुसरे कोणी पाहून घ्या जा आम्ही नाही येत. अरे तात्या या कामासाठी माणसं नाही भेटत बरं 50 ले पायसान मग 1000 रुपये देसान का दिले ते माहिती आहे तुम्हाला मग कशा आहेत मग ते नाही येत भाऊ मग तुम्ही स्वतः करसान का काम सांगा. तुमच्या तर कमळल्याच्यानं होत नाही हा तुमच्या तर कॅल्शियमच्या गोळ्या खाणं चालू आहे जगणं चालू आहे काय फालतूचे कामं करू राहिले. घ्या करून घ्या बुक करून घ्या पटकन. हा पण आमची पहिली डिमांड हे आहे का हातपाय तुटले तर तुम्हालाच खर्च लावा लागन पहिले सांगू राहिलो. हातपाय तुटले तुम्हालाच खर्च लावा लागन लसका गिसका पडला तर पण त्या दिवसची मजुरी पुरीच घेईन पहिले सांगू राहिलो. हा आणि तुमच्याच घरचा डब्बा लागीन जेवाले पा काय म्हणता पटत असन तर येतो उद्या नाही तर चाललो आम्ही. चला दादा हडा रस्त्याच्या मधातून हडा. जर तुम्हाला आमची डील मंजूर असेल तर आमच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आम्हाला कळव जा. चला हडा जाऊ द्या आम्हाला. अरे तुम्ही दुसऱ्याच्या इकडे कामाला जाता म्हटलं तर तो काय म्हटलं तुम्हाला हातपाय तुटले तर पैसे देते का हे सांगा म्हटलं. हा रोजही देऊ तुम्हाला हातपाय तुटले तर खर्च देऊ. पटत असन तर सांगा आम्हाला हाव का नाही तर फोन लावून नाही तर राहिलं मग चाललो आम्ही चला रे. मी काय म्हणतो तात्या तुमचीच तर गलती आहे तुम्ही काय सोन्याचे त्याला घ्यायला पाहिजे होतं त्याच्या जण मग यायची डिमांड वाढली. हा अरे दुसरे कोणते घेऊन आले पुरले असतं तुम्हाला हा त्याला 100 जास्त द्यायला पुरले असते पण यायला द्यायला नाही पुरत तुम्हाला पैसे. अरे मी घुमलो ना पहिले गाव घुमलो एक मजूर यायला तयार नाही आहे त्या कामासाठी. मग काय विचारता तुम्ही म्हटलं पैसे जास्त घ्या तरी नाही म्हणे हे तरी 700-700 मानले मी त्याला 800 द्यायला तयार होतो. मग आता घेऊन जा यायले काय करता मग नाहीला झाले नाही तर मग ते डुकरं पूर्ण पिकाचं नुकसान करून टाकते तुमच्यावाल्या. मग आता काय करता नाही असला का नाही उद्या सकाळी भरून काय करता मग. चला चलता घराकडे चला मी घराकडे चाललो.